ह्या आहेत 90च्या दशकातल्या मुलांच्या फेवरेट अशा गोड मिरच्या. बनवायला अगदी सोप्या आहेत. आज आपण त्या घरी बनवणार आहोत. त्यासाठी इथे मैदा घेतला आहे. मैदा छान चाळून घ्यायचा. यामध्ये चमचाभर एवढं तूप घालायचं. नंतर चवीनुसार मीठ घालायचं. म्हणजे गोडाचा पदार्थ करतोय म्हणून थोडंसं मीठ यामध्ये घालायचं. चव आणखी छान येते. व्हॅनिला इसेन्स घातलेला आहे आणि पाणी टाकून मऊसर असा गोळा बनवून घेतला. आता 2 कलरमध्ये बनवणार आहोत. त्यासाठी 2 भाग केले. एकामध्ये हिरवा कलर आणि एकामध्ये लाल कलर टाकलेला आहे. फूड कलर ऑप्शनल आहे, नाही वापरला तरी हरकत नाही. त्यानंतर अशा हातावरती आपण याच्या मिरच्या बनवून घेणार आहोत. सर्व मिरच्या तयार झाल्यानंतर लो फ्लेमवरती गॅसवरती तळून घ्यायच्या, म्हणजे अगदी कुरकुरीत होतात. संपूर्ण मिरच्या तळून झाल्या. आता यासाठी लागणारा पाक बनवायचा आहे. इथे बघा 1 वाटीभर एवढी साखर घेतली, अर्धा वाटी पाणी घ्यायचं आणि 1 तरी असा पाक बनवून घ्यायचा आहे. म्हणजे बोटाला असा चिकट लागतो. त्या पद्धतीचा पाक झाल्यावरती लगेचच आपल्याला हे मिरच्या यामध्ये टाकायच्या. भरपूर असे बुडबुडे इथे पाकाला दिसत असतील. आता या स्टेजवरती गॅस बंद करायचा आणि हे थंड होईपर्यंत आपल्याला छान एकत्र करून घ्यायचं आहे. सारखं हलवत राहिल्यामुळे मिरच्या एकमेकांना चिटकणार नाहीत. या पद्धतीच्या बघू शकताय. वरती साखर आली. गोड मिरच्या ह्या तयार झालेल्या आहेत. हे बघून तुम्हाला शाळेची आठवण झाली की नाही हे नक्की कमेंट करून कळवा. रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर नक्की लाईक करा.